उज्ज्वल राजपूत ही जोडी देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरते. 4 षटक 4 गोलंदाज इथे आपण पाहणार आहोत. पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपण पाहिलं तर सज्ज होते. अजलानना 4 षटक 4 गोलंदाज. पहिले षटक अजलान शेखकडनं हलक्या हाताने खेळला आहे. चेंडू आपण पाहिलं तर बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत एक सिंगल येते. 38 सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केला. त्यांनी एका धावेच्या मदतीनं संघाचं खातं मैदान ते उघडले. टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर ओपन होते. लकीनं आपलं खातं खोलले. मागील मॅचमध्ये प्रभावित केलं होतं, इम्प्रेस केलं होतं. मॅन ऑफ द मॅच किताबाचा मानकरी ठरला. शॉर्ट पिच चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय सेल. विकेटचं होतंय पतन. पहिला बॅटर आपण पाहिलं तर इथे मैदान ते बाद. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. क्लासिक क्रिकेट क्लबच्या विरुद्ध सुपर स्ट्रायकर संघ देखील आपण पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर अजलान शेखकडनं इथे मैदान ती पाहायला मिळते. सातत्यानं प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय आणि आपल्या संघाला विकेट मिळून देताना पाहायला मिळतोय. हा विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची खासियत आपण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत पाहिलेला आहे. सकाळपासून पहिल्या मॅचमध्ये देखील त्यानं विकेट मिळवल्या. मागील मॅचमध्ये पहिल्याच षटकात विकेट श्री पुष्पराजला देखील त्यानं लेग बिपर विकेटची शिकार तिथे आपण पाहिलं तर केली. ती विकेट मिळवली आणि याही सामन्यात आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत मिळवतोय. अजलान शेखची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूत एक सिंगल आली, परंतु लकीचं कौतुक करेल. लकीनं अजलानचा पहिला चेंडू खेळून काढला, स्ट्राईक रोटेट केली, स्वतःचं खातं खोललं आणि तिथे नॉन स्ट्राईक एंड होती. तो बॅटिंग करतोय कारण का आता मॅन इन फॉर्म आहे. प्रचंड लयमध्ये आहे, प्रचंड टचमध्ये आहे. सकाळच्या सत्रात त्यांना सामनावर किताबाचा मान मिळवला आणि प्लेअर ऑफ द मॅच किताब ठरल्यानंतर फलंदाजीतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ लकीनं देखील मैदान टिकेलाय. 2 गडी बाद 1 धाव धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदान होती. पहिलं षटक करतोय अजलान शेख. विनंती एकच आहे, थोडी घाई करा. सुपर स्ट्रायकर आणि क्लासिक क्रिकेट क्लब संघाला विनंती आहे कारण का वेळ आपल्याला फार महत्वाचा आहे. सेकंड इनिंग देखील आपण ज्यावेळेस सुरू होईल आयोजक कमिटी बॅड लाईटची तक्रार स्वीकारणार नाहीत. इथे मिडल ऑफ द बॅट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. P1 इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. अजलाननं सातत्यानं प्रभावित केलं. पॉवर प्लेच्या षटकात नेहमीच कमी धावा खर्च केला, काही विकेट मिळाला, काही डॉट बॉल त्यानं केले आणि याही षटकात त्याच प्रकारची गोलंदाजी तो इथे मैदान ती करतोय. 2 गडी बाद 2. पहिलं षटक सुरू आहे. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. सन्मान्य नगरसेवक आदरणीय श्रीकांत भाऊ जगताप साहेबांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये नगरसेवक साहेबांचं मनापासून स्वागत आहे. मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होते. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे नगरसेवक साहेबांचे शुभागमन होते. आम्ही पुन्हा एकदा आपलं खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये आपल्या पुण्याचे लाडके खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. अपील जोरदार आणि इथे विकेट. आणखीन एक बॅटर बाद होतोय. बिग विकेट गॉन. लकीला परतावं लागेल. 3 चेंडू 5. लकी इथे आउट होतोय. महत्वपूर्ण बॅटर बाद होतोय आणि संघ देखील आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर क्लासिक क्रिकेट क्लब संघाचा इथे आता ढासळताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 6 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं ते संपलं आणि धावपल कोती बनवल्यात. 3 गडी बाद 6 धावा.
पहिले षटक देखील आपण पाहिलं ते संपले, 3 गडी बाद 6 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं ते सुरू होते, गोलंदाजीच्या मार्क होती. आकाश राठोड येत आहेत. वैयक्तिक पहिले तर संघासाठी दुसरे षटक करतील. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. खास तर क्रीडा महोत्सव पुढे 2025 अतिशय भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, सेल टिपलाय, आणखीन एक विकेट. सुरुवातच या षटकाची विकेट नव्हती आणि कमालीचा झेल तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टिपला गेलाय. अजून एक विकेट इथे असेल का, कारण का आता पंचांकडे निर्णय पाठवलाय, चेक केला ते तर अंपायर बेल्स पडली की ते देखील आपण पाहिलं तर चेक केला. ते गोलंदाजी करत असताना गोलंदाजाकडनं बॉल टाकण्याच्या अगोदर आपण पाहिलं तर चेंडू डिलिव्हर करण्याच्या अगोदर बेल्स पडली का ते देखील इथे चेक केला. ते अंपायर सर बेल्स ना, ओके. रनआउट साठी चेक करतायत. नो बॉल तिथे पंचांनी कळवलेला आहे, परंतु रनआउट साठी चेक केला. ते डिसिजन पेंडिंग होत आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाते, तर अंपायर चेक करतायत. तिसऱ्या पंचांचा निर्णय ते फलंदाज बाद आहे. नो बॉल आहे आणि रनआउटची विकेट येईल. धावफलकावरती धावा देखील आपण पाहिले तर येथील धावसंख्येत वाढ होईल. विकेट येताना बाद. चला बॅटर थोडं पटपट चला. धावसंख्या पुढे चाल, रनआउटची विकेट येईल. 4 विकेट गमवल्यात, 7 धावा धावफलक आहेत आणि पुढील चेंडू फ्री बॉल तो देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चुका होत आहेत, परंतु रनआउटच्या रूपाने काय ना विकेट इथे आपण पाहिले तर संघ मिळवतोय. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. शेवटची मॅच आहे. सर्वांचं लक्ष या मॅच कडे लागले. सुपर स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात इथे आपण पाहतोय क्लासिक क्रिकेट क्लब. थोडीशी पडझड पाहायला मिळते. पहिल्या षटकात काही विकेट आल्या. बॅकफूट होती, जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवलाय, अचूकता पाहायला मिळते. गोलंदाजचा फ्री बॉल देखील इथे निर्धाव टाकलाय. एक डॉट बॉल येतोय आकाशकडनं, कमबॅक केलंय, पुनरागमन वापसी देखील आपण पाहतोय. क्लासिक क्रिकेट क्लबच्या अगेन्स्ट सुपरस्टार स्ट्रायकरनं टॉस जिंकला. क्लासिकनं बॅटिंगचा निर्णय घेतला. सुपर स्ट्रायकरला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं, परंतु आतापर्यंत त्या टीमनं केलेला खेळ मात्र कमालीचा आहे. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. बाउंड्री लाईन होती, चेंडूवरती तिथे आपण पाहिलं तर फार बारकाईनं क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या प्रकारे होताना पाहायला मिळते. धावा येत आहेत 2 आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बनवल्या जात आहेत. 4 कडी बाद 9 धावा. गोलंदाज आकाश, बॅटिंगसाठी फलंदाज देखील आपण पाहतोय शेख. फुल टॉस चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळला. वॅडी स्ट्रॉंग अपचे क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत. रनआउटची संधी, तू मै चुका होत आहेत. फेकी सुरेख होती, बॅकअप खराब होतं आणि तिथे धावा येत आहेत. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती बनवल्या जात आहेत. 4 कडी बाद 11 धावा.
छोटी चुकी देखील मैदानी होताना पाहायला मिळते. चुका टाळाव्या लागतील, चुका सुधाराव्या लागतील. महत्वाची मॅच आहे. डू ऑर डायचा सामना आहे. नॉकआउटची मॅच आहे. करूया मरोची मॅच आहे. विजेता संघ थोडासा या स्पर्धेत आपण पाहिलं तर अस्तित्व कायम ठेवेल. इथे फटका खेळलाय लॉंग ऑनला. प्रयत्न चांगला, परंतु तिथे चुकी होते. बॅकअपला आल्या क्षेत्ररक्षकांना कमालीचा प्रयत्न केलाय. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. 15 धावा धावपल होत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. दुसरं षटक देखील सुरू आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सुरुवातीला कॅच पकडण्यासाठी पुढे आला, त्यानंतर अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉलचा आणि त्याचा संपर्क होऊ शकला नाही. फुल टॉस चेंडू होता. पंच कळवतात नो बॉल, नो बॉल. इथे चुका होत आहेत. या षटकात नो बॉलच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या धावा देखील आपण पाहतोय. बीमर चेंडू, नो बॉल, नो प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. सतरा धावा धावपल होत आहे. 4 विकेट गमवल्या. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 17. इथे पुढे टाकलेला चेंडू होता. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कल मध्ये अडवतोय. एक सिंगल येते. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. स्कोर कार्ड होते देखील थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहिलं तर येतात. 18 धावा धावपल होत आहे. 4 गडी बाद. धावसंख्या 18. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्या. षटक क्रमांक देखील दुसऱ्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 18. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे. सुपर स्ट्रायकर आणि क्लासिक क्रिकेट क्लब वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची काय बंधनं आपल्याकडे आहेत. सगळ्या मॅचेस वेळेत आपण कंप्लीट केल्यात आणि शेवटची मॅच देखील इथे आपल्याला वेळेत कंप्लीट करायची. गौरी शंकर बॅटिंगसाठी आपण पाहतोय. शेख हैदर अली बॅटिंगसाठी मैदानात आहेत. गोलंदाज संकेत माळी इथे टिपला असेल. आणखीन एक विकेट. बॅटिंगचा टॉप ऑर्डर तर ढासळलाय. 5 विकेट निम्मा संघ आपण पाहिलं तर इथे गारद होतोय. क्लासिक क्रिकेट क्लब संघ इथे आपण पाहिलं तर 5 विकेट तो मात्र गमवतोय. अठरा धावा धावपल होत आहेत. 5 विकेट गमवल्या. तिसरं षटक सुरू आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये सुपर स्ट्रायकरना बॅक टू बॅक मॅच संघ खेळतोय, परंतु अतिशय कमालीची कामगिरी त्या टीमने इथे मैदानी केल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिला ना, टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर थोडंसं ढासळताना पाहायला मिळतोय. निम्मा संघ गारद होतोय. 5 विकेट गमवल्यात. धावसंख्या 18. दुसरं षटक संपलंय. तिसरं षटक सुरू झाले. 4 ओव्हरची मॅच. इथे फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय डीप मिड विकेटला. फेकी केल्या त्याने तोपर्यंत धावा देखील येत आहेत. धावसंख्येत वाढ होती. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. चौकार षटकार सायंकाळच्या सत्रात कुठेतरी दुर्मिळ झालेत. धावसंख्या 19. 5 गडी बाद 19. तिसरं षटक सुरू आहे. 4 षटकांचा सामना. कंपल्सरी चेसिंग मॅच. इथे मिडल ऑफ द बॅट. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरतून पाठवलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नसेल. बॉल सीमा पार. उत्तुंग षटकार. 25 धावा धावपल होत आहेत. 5 गडी बाद. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. संकेत माळीवरती आक्रमण केलं आहे. ज्याच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये आपण षटकार पाहिले ना, तो इथे गोलंदाजीच्या मार्क होते आहे. कमबॅक केलंय. वापसी करतोय. एक डॉट बॉल देखील त्यानं इथे मैदानी केलाय. षटकारानंतर एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. कमबॅक करतोय. वापसी करताना पाहायला मिळतोय संकेत. बॅटिंग साठी देखील आपण पाहतोय शेख हैदर अली. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. टीप मध्ये आपण पाहिलं तर चेंडू येते. कव्हरला दिशा बदलली बॉलनं. क्षेत्ररक्षक आहेत. अडवतायत. फेकी येते. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या 27. तिसरं षटक सुरू आहे. 5 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात.
इथे मिडल ऑफ द बॅट बॉल सीमा पार टिप मिड विकेटला टोकलाय. आणखीन एक टोलेचंग प्रहार. खासदार क्रीडा महोत्सवाचा देखना देदीप्यमान दिमागदार षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 33. व्हाईट बॉल देखील आपण पाहिले तर पंच इथे खेळवत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड 34. शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कोती गोलंदाज नागेश मागील मॅचचा हिरो. इथे आपण पाहतोय शेवटचे षटक करतोय गोलंदाजी नागेश मोहोड. इथे फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी आणि संधीचं सोनं करतोय. विकेट मिळवतोय. फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होते. बॅटर रोहित दातेला मात्र परता लागते. विकेट येते. फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उत्तर भारतीय मोर्चा पुणे शहर सरचिटणीस आदरणीय संगम विश्वकर्मा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन देखील आपण पाहिलं तर होते. अनेक अतिथी मान्यवर सकाळपासून या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत आहे. 34वा धावफल कृत आहे. 6 गडी बाद. शेवटचे षटक गोलंदाज नागेश. पहिला चेंडू खेळला राकेशने आणि इथे मैदानी मिड विकेटला एक टप्पा घेत अडवलाय. फेकी केला ते 2 धावा पळून पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला ते आणि तिथे मैदानी नकार आहे. शेवटचे षटक आहे. स्लॉगवर टेतोर आपण पाहतोय. जितक्या जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील ना तितक्या क्लासिक क्रिकेट क्लब संघाला महत्वपूर्ण ठरणार आहे. डेतोर मध्ये धावा येत आहेत. आतापर्यंत चेंडू टाकले 2 धावा खर्च केल्या 3. एक विकेट गोलंदाज नागेशने मिळवली. नागेश टू राकेश. धावसंख्या 36. बॅकफूट होती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. विकेट किपरचे कामकाज अतिशय योग्य आहे. अडवला आणि लगेच फेकला आणि रनआउटची विकेट मिळवली. फलंदाज आपण पाहिलं तर इथे बाद होतोय. रनआउट. आणखीन एक विकेट गमवतोय संघ क्लासिक क्रिकेट क्लब. आणखीन एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. कमालीची गोलंदाजी आपण इथे पाहतोय. 4थ्या षटकात पुन्हा एकदा कमबॅक केला ते. सुरुवातीलाच क्लासिक क्रिकेट क्लब संघाची सुरुवात थोडीशी खडतर पाहायला मिळाली. अडकळत सुरुवात झाली. काही विकेट गमावल्या परंतु मध्यंतरी चांगल्या धावा बनवल्यात. शेवटच्या काही चेंडूंवरती मोठे फटके खेळावे लागतील. इथे आणखीन एक डॉट बॉल असेल का आणि रनआउटची विकेट असून एक बॅटर रनआउट धाव बाद. चला बॅटर पटपट चला. फलंदाज पटपट चला. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. क्लासिक क्रिकेट क्लब हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. इथे ऑन साइड मिड विकेटला खेळलाय. स्कोरलेगचे क्षेत्ररक्षक घेत आहेत. वेगाने अडवत आहेत. फेकी करतायत. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी असेल आणि तिथे फलंदाज रनआउट. धावबादच्या रूपांना शेवटच्या चेंडूवरती आणखीन एक विकेट येईल आणि इथे आपण पाहिलं तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होतात. 9 विकेट गमवल्यात. 38 बनवल्यात आणि टार्गेट ठेवले 24 चेंडू 39 धावा.
युवा मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय प्रचोदभाऊ लगड यांचे शुभागमन होते. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना कासार क्रीडा महोत्सवाच्या वतीनं आपल्या पुण्याचे लाडके खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि कालच आपण पाहिलं तर कासार क्रीडा महोत्सवाला सुरुवात होताना पाहायला मिळाली आणि आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांच्या वतीनं देखील, त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर खेळाडू सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण उपस्थित झालात. कासार क्रीडा महोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. चला पटपट चला, आता क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण एका लाईनीत एका ओळीत पटपट चला आणि बॅटिंग करणारी टीम आपले आघाडीचे बॅटर आपण मैदानात पाठवा. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर येत आहेत. 24 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करायचा महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. एक रोमहर्षक रंगतदार सामना देखील इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. चला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आघाडीचे बॅटर आलेत. क्लासिक क्रिकेट क्लब संघ आपण पटपट क्षेत्ररक्षण लावून घ्या. 24 चेंडू आणि 39 धावांचा करायचा पाठलाग. सलामीचे आघाडीचे बॅटर देखील आपण पाहिले तर बॅटिंगसाठी मैदानात उतरत आहेत. 24 चेंडू आणि 39 धावांचा करायचा पाठलाग. कोण मात्र विजय होईल, कोणता संघ आपण पाहिलं तर या मॅच मध्ये बाजी मारेल ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. कासार क्रीडा महोत्सव पुणे 2025 चा आजचा दुसरा दिवस. क्रिकेट हा खेळ देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात सुरू आहे. 37 क्रीडा प्रकार कासार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेबांच्या स्वप्नातून कष्टातून साकार होणारा कासार क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. 37 क्रीडा प्रकार त्यामध्ये समाविष्ट होताना पाहायला मिळतात. 29 वेगवेगळी ठिकाणं, 40,000 प्लस खेळाडूंचा सहभाग. पहिला चेंडू दुसऱ्या डावातील स्क्वेअर लेगला उडवलाय. 1 2 3 टप्पा घेत चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार. चौकाराने सुरुवात होते. 39चा पाठलाग इथे मैदानात करायचा आहे. 1 चेंडू आणि बनवल्यात सुपर स्ट्रायकर संघानं 4 धावा. सुपर स्ट्रायकर संघ आपण पाहिले तर आज प्रत्येक मॅच मध्ये कमालीचा खेळ करताना पाहायला मिळालाय. प्रत्येक मॅच मध्ये त्यांना संघर्ष करावा लागला, परंतु संघर्ष करत असताना शेवटच्या मॅच पर्यंत त्यांचा संघर्ष इथे मैदानात सुरू आहे. 1 चेंडू 4, 23 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. स्विचिटचा प्रयत्न, अपील जोरदार, लाऊड अपील देखील आपण पाहतोय. पंच आपले निर्णय तटस्थ आहेत, ठाम आहेत. पहिला चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. 2 चेंडू 4 इथे बनवल्या गेल्यात. 39चा पाठलाग सुरू आहे. शुभम शिंदे, सोबतीला नागेश मोड ही बॅटिंग करणारी जोडी आपण पाहतोय आघाडीला. शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला आणि त्याच क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू पाठवण्याचा प्रयत्न केला तो शुभम कडनं. 3 चेंडू केलाय शुभम, बनवतोय 4 धावा. तर गोलंदाज कमबॅक करतोय रितेश. रितेशला कमबॅक करावं लागेल. एखादी विकेट, एखादा ब्रेक थ्रू महत्वपूर्ण असेल. सरळ बॅटने खेळलाय, बॉल हवेत. 2 क्षेत्ररक्षक, टिपलाय झेल. एक सुंदर कॅच आपण पाहिलं तरी ते टिपला आणि विकेट येते. ज्या विकेटच्या शोधात होती टीम, पहिली विकेट इथे मिळवली जाते बॅटर बाद. आदरणीय सचिन भाऊ कोंडे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 आपण पाहिलं तर इथे रंगला जातोय. मान्यवर पाहुण्यांचं देखील शुभागमन आपण पाहिलं तर होते. मान्यवर पाहुण्यांचं देखील मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 1 गडी बाद 4, पहिली विकेट फार महत्वपूर्ण होती आणि ती विकेट देखील आपण पाहिलं तर इथे धावसंख्या 4.
डेड बॉल देखील पंच इथे कळवतायत, मृत चेंडू घोषित करतायत. 1 विकेट गमावली, 4 धावा धावफलक होत आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 20 चेंडू आणि 35 धावा. इथे देखील आपण पाहतो एक चांगला चेंडू मैदान टिकेलाय. एक सिंगल येते आणि धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड येते आणि धावफलक होते बनवले जात आहेत. 1 गडी बाद 5. पहिले षटक आपण पाहिले ते सुरू आहेत. 19 चेंडू आणि 34 धावांची गरज. 39 धावांचा पाठलाग केला जातोय. एक चेंडू एक धाव मात्र महत्वाची आहे. इथे शपल होऊन खेळलाय. टिप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. टिपला असेल, जागा बनवली परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. विकेट येते. आणखीन एक बॅटर इथे आपण पाहिलं तर बाद होते. कमबॅक करते टीम पुन्हा एकदा. क्लासिक क्रिकेट क्लब हाही संघ आपण पाहिलं तर मॅच मध्ये रंग निर्माण करताना पाहायला मिळतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 5. 18 चेंडू आणि बनवायच्या 34 धावा. पॉवर प्लेच्या षटकात फार कमी धावा आल्यात. 2 विकेट आल्यात. 2 महत्वपूर्ण बॅटर बाद होत आहेत. 2 इम्पॉर्टंट विकेट पहिल्याच षटकात रितेशने आपल्या संघाला मिळवून दिल्यात. 2 गडी बाद 5. 18 चेंडू आणि बनवायच्या 34 धावा. दोन गडी बाद 5. पहिले षटक देखील आपण पाहिलं ते संपले. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. 18 चेंडू 34 ची गरज. बॅकफूट होती, जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंच कळवतायत आउटसाइड द ऑफ स्टंप. खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. व्हाईट बॉल. खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. 2 गडी बाद 6. पहिले षटक संपले. दुसरे षटक सुरू आहे. अजूनही विजयासाठी बनवायच्यात 18 चेंडू आणि 33 धावा. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर प्रति षटका मागे 11 धावांची गरज. इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. अपील जोरदार केला ते आणि तिथे एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. कमबॅक केला ते. वापसी देखील आपण पाहिलं तर मैदानात होती. षटक क्रमांक सुरू आहे दुसऱ्या क्रमांकाचं. 2 गडी बाद 6 धावा. 17 चेंडू आणि 33 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट आता वाढतोय. करंट रन रेट थोडस कमी होताना पाहायला मिळतोय. कारण की काही डॉट बॉल येत आहेत, काही निर्धाव चेंडू मैदानात पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 6. जमिनीच्या समांतर एक सुंदर अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चुकी होती. ही चुकी प्रचंड मोठी मागात पडेल. क्लासिक क्रिकेट क्लब संघाला या चुका नको आहे आणि त्या चुका मैदानात होत आहेत. बॉल सीमा पार. चौकार. 2 गडी बाद 10. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. सुपर स्ट्रायकरनं बनवल्यात 10 धावा तर विजयाचं समीकरण बदलले. 16 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. 16 चेंडू आणि 29 धावा. एक छोटीची चुकी इथे आपण पाहिलं तर मैदान ते होतं आणि प्रचंड महागात पडते क्लासिक क्रिकेट क्लब संघासाठी. यावेळचा चेंडू होता. फटका तर खेळलाय. बॉलर स्वतः धावतोय. चेंडू अडवतोय. फेकी करेल. एक तर बनवली, दुसरीचा प्रयत्न नसेल. 2 गडी बाद 11. एक चेंडू एक धाव. इथे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये फार महत्वपूर्ण आहे. सामना रोमहर्षक आहे. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती जाणार यात तीळ मात्र शंका नाही. कारण का प्रत्येकाच्या उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल आणि कोण बाजी मारेल. 2 गडी बाद 11. 15 चेंडू आणि बनवायच्यात 28 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भरतदादा कुंभारकर या मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतोय. मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे आणि विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. इथे मिडल ऑफ द बॅट मान्यवर पाहुण्यांचं आगमन आणि स्वागत केलंय. बॉल सीमा पार. उत्तुंग षटकार. 2 गडी बाद 18. समीकरण बदलले आणि बनवायच्या 13 चेंडू 21 धावा. अतिथी मान्यवरांचं देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी शुभागमन होते. खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. 2 गडी बाद 18
आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय 13 चेंडू बनवायच्यात 21 धावा. दोन षटक देखील कंप्लीट होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुपर स्ट्रायकर संघ आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करताना बनवतोय 2 गडी बाद 19. 39चा पाठलाग सुरू आहे आणि बनवायच्यात 12 चेंडू 20 धावा. 2 षटकात 19 आल्यात. 2 षटकात अजूनही 20 बनवायच्यात. हा विनंती आहे, थोडी घाई करा, थोडं स्पीडअप करा. बॅडलाईटची तक्रार आयोजक कमिटी स्वीकारणार नाही, त्यामुळे विनंती एकच आहे की थोडी घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे. क्लासिक क्रिकेट क्लब आणि सुपर स्ट्रायकर 2 गडी बाद 19, 12 चेंडू आणि बनवायच्यात 20 धावा. पुणे शहर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष आदरणीय पंकजभाऊ गीते याही मान्यवर पाहुण्यांच्या या ठिकाणी शुभागमन होते. आपले मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. पंकजभाऊंना विनंती करेल की आपण उपस्थित झालात. खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आपलं स्वागत आहे. सर्वच मान्यवर पाहुणे सायंकाळच्या सत्रात खासदार क्रीडा महोत्सवाला आपण पाहिलं तर भेट देत आहेत. आपल्या पुण्याचे लाडके खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. खासदार क्रीडा महोत्सव आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. मिस टाइम बॉल हवेत, झेल टिपलाय, विकेट कीपर टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेट येते. तिसरा बॅटर, तिसरा फलंदाज संकेत माळीच्या रूपाने इथे होतोय झेलबाद. विकेट क्रमांक 3 सुपर स्ट्रायकर संघ आपण पाहिलं तर गमवतोय. 3 गडी बाद 20. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 19 धावा. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. बॅटिंगसाठी न्यू बॅटर येतोय संतोष राठोड, आकाश राठोड. ही जोडी आता बॅटिंगसाठी मैदानात पाहायला मिळते. 3 विकेट गमवल्यात, 20 धावा धावपल होत आहेत. अजूनही विजयासाठी बनवायच्यात 10 चेंडू 19 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट एम पुल केलाय, चेंडू गुल केलाय, पलीकडच्या शेतात पाठवलाय, चेरन षटकार. सहा धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते, मुसंडी मारते आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा होत्याचं 9th मैदान ते होताना पाहायला मिळते. या फटक्यांची गरज आहे सुपर स्ट्रायकरला, परंतु हे फटके नको आहेत क्लासिक क्रिकेट क्लब संघाला. डॉट बॉल विकेट महत्वाचे आहेत, निर्धाव चेंडू फार महत्वपूर्ण आहेत. एक चेंडू एक धाव महत्वाची आहे. 9 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. इथे गोलंदाचा पाय घसरतोय. इथे चेंडू टाकत असताना आपण पाहिलं तर पाय थोडस स्लिप होताना पाहायला मिळतोय. पंच कळतात डेड बॉल. 9 चेंडू 13. समीकरण बदलते, गणित गुणोत्तर प्रमाण चित्र बदलते. सगळेच क्रिकेटचे रसिक प्रेक्षक बारकाईनं या मॅच वरती लक्ष देऊन आहेत. ऑनलाईन देखील अनेक असंख्य प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे, कारण का शेवटची मॅच रंगली. 9 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. 3 गडी बाद 26. इथे खेळलाय समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथे काय पंचांचा निर्णय येऊ द्या मित्रांनो, पंचांचा निर्णय येऊ द्या मित्रांनो. हॅलो, तुम्ही जागेवर जा आपापल्या पहिले. थर्ड अंपायर चेक करतायत, डिसिजन पेंडिंग होता. तिसऱ्या पंचांचा निर्णय योग्य तो निर्णय या ठिकाणी कळवला जाईल आणि दोनही संघांना तो निर्णय इथे मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल.
शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर शिल्लक आहेत मॅचमध्ये. रोमहर्षकता आहे, रंगत आहे. सामना अटीतटीचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आणि काही क्रुशल मुवमेंट देखील या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्या खेळाडूंना सगळ्या टीमला विनंती आहे पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं की कासार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून क्रिकेट हा खेळ आपण पाहिलं तर या ठिकाणी संपन्न होतोय. तुम्हाला सर्वांना खेळण्यासाठी प्रचंड मोठं व्यासपीठ आणि प्लॅटफॉर्म आयोजकांच्या वतीने निर्माण केलेला आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण तिसरे पंच किंवा ऑनफिल्ड पंच आहेत त्यांचा जो निर्णय येईल त्या निर्णयाचा सन्मान करायचा आणि जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही टीमच्या खेळाडूंनी मैदानावरती यायचं नाही. जर टीमच्या खेळाडूंनी जर नियमांचं उल्लंघन केलं, नियमांचं काटेकोरपणे पालन केलं नाही, कमिटी जो निर्णय घेईल त्या निर्णयाचा तुम्हाला मोठ्या मानाने सन्मान करावा लागेल. चेक केला ते थर्ड अंपायर देखील आपल्यापर्यंत निर्णय या ठिकाणी पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग वरती तिसऱ्या पंचांचा जसा निर्णय आपल्याला कळवला जाईल. थर्ड अंपायर चेक करतायत. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय सुपर स्ट्रायकर विरुद्ध क्लासिक क्रिकेट क्लब या दोन संघात सामना रंगलाय आणि अगदी असेच रंगतदार सामने आपण पाहिले त्या कासार क्रीडा महोत्सवामध्ये. एकही मॅच तुम्ही वन साइड होताना पाहिली नाही. प्रत्येक सामना शेवटच्या षटकात येतोय, शेवटच्या चेंडूंवरती येतोय आणि अटीतटीचे सामने प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फिरणारे सामने देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 120 संघांचा सहभाग आहे. 1800 खेळाडू फक्त क्रिकेट या खेळात सहभागी होत आहेत. 37 खेळ या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 40,000 प्लस खेळाडूंचा सहभाग या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये तो देखील आपण पाहिले तर संपन्न होते. 2 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होते आणि प्रथमतःच पुणे जिल्ह्यात पुणे शहरामध्ये आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन आपण पाहतोय. आपल्या पुणे जिल्ह्याचे पुणे शहराचे लाडके खासदार केंद्रीय राज्यमंत्री आणि कालच आपण सेफ आहे, चेंडू अडवलाय, फलंदाज बाद आहे. फलंदाज आउट आहे, ओईटी आउट, फलंदाज बाद. चला न्यू बॅटर पटपट चला चला. क्षेत्ररक्षण करणारी टीम गोळा होऊ नका, तुम्ही गोळा होऊ नका, वेळ आपल्याला महत्वाचा आहे. चला बॅटर पटपट चला. सिंहगड कॉलेजचे प्रेसिडेंट आदरणीय वैभवदादा जाधव यांच्या ठिकाणी आगमन होते. आपले मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कासार क्रीडा महोत्सव मध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. 4 गडी बाद 26, शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. दोन्ही कॅप्टनना विचारून आपण 4 षटकांची मॅच खेळवली आहे, त्यामुळे कमिटी बॅडलरची तक्रार स्वीकारणार नाही. 8 चेंडू 13, 8 चेंडू आणि विजयासाठी 13. इथे मिडल ऑफ द बॅट, बॉल सीमा पार, हवाई हल्ला, हवाई सफर, दे घुमा के षटकार, 6 धावा. या फटक्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला. 7 चेंडू 7, 7 चेंडू आणि 7 धावा. चला मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये मॅच कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जेवढे चेंडू तेवढ्या बनवायच्या धावा. 7 चेंडू आणि 7 धावा. खासदार क्रीडा महोत्सव देखील आपण पाहिलं तर रंगतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, मान्यवरांची उपस्थिती आणि खेळाडूंचा जबरदस्त खेळ आपल्याला खासदार क्रीडा महोत्सवात पाहायला मिळतोय.
इथे चेंडू आपण पाहिला तर खेळला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत, फेकी करतील, एकदा पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी केली डायरेक्ट हिट, फेकी केली डायरेक्ट हिट आणि विकेट येते, महत्वपूर्ण डायरेक्ट हिट होतोय, 5वा बॅटर इथे मैदानी बाद होतोय, बनवलं जात आहेत 5 गडी 5 33 धावा आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय 6 चेंडू बनवायच्यात 6 धावा. चला गोळा होऊ नका. क्षेत्ररक्षण करणारी क्लासिक क्रिकेट क्लब संघ तुम्हाला विनंती, आयोजकांच्या वतीनं अंपायर सर सूचना करतायत की तुम्ही गोळा होऊ नका. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावा. मॅच रोमर्षक उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. आज की शाम किसके नाम, कोण जिंकणार, कोण बाजी मारणार, पलटवार होईल का, फलंदाजी करणारा संघ विजय होईल की गोलंदाजी करणारा संघ बाजी मारेल. 6 चेंडू आणि बनवायच्यात 6 धावा. खासदार क्रीडा महोत्सव आपण पाहतोय, रोमहर्षक रंगतदार सामना, अटीतटीची लढत, बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल, कोण जिंकेल, शेवटचे 6 चेंडू 6 धावा. सुपर स्ट्रायकर विरुद्ध क्लासिक क्रिकेट क्लब. पहिला चेंडू होता पॉइंटला, एक टप्पा घेत चेंडूने दिशा बदलली, मॅचची दशा बदलेल का चेंडू, आणि तोपर्यंत काही धावा देखील येत आहेत. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू आपण पाहिलं तर वळण घेताना पाहायला मिळतोय, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय. पहिल्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे बदलले. 5 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग मॅच. धावा तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. 5 चेंडू आणि 4 धावा. सामना आवडला असेल तर प्रेक्षक राजाला विनंती, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 5 चेंडू आणि 4 धावा. इथे मिडल ऑफ द बॅट स्क्वेअर लेगला गॅप शोधलाय, बॉल सीमा पार, सामना जिंकलाय. सुपर स्ट्रायकर या मॅच मध्ये म्हणतोय विजेत्या टीमचं अभिनंदन. पराभूत क्लासिक क्रिकेट क्लब संघाचं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब देखील आपण देतोय. प्रेक्षकांच्या मनापासून आभार, आपण आवर्जून उपस्थित राहिलात. शेवटच्या मॅच साठी मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. आणि प्लेअर ऑफ द मॅच अजलान शेख ठरतोय सामनार किताबाचा मानकरी. 1 षटक 6 धावा 3 विकेट घेत मॅन ऑफ द मॅच. श्रीकांत भाऊ जगताप साहेबांना विनंती करेल आपण या. प्रसन्न भाऊ जगताप साहेबांना विनंती आहे. अभिजित भाऊ धावडे, विजय भाऊ शेखदार, प्रवीण दादा जाधव या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहे. पुणे शहर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष आदरणीय पंकज भाऊ गीते, पुणे शहर सरचिटणीस प्रचोद भाऊ लगड यांना विनंती असेल आपण या. मंडल अध्यक्ष आदरणीय यशवंत भाऊ लायगुडे, सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते वैभव दादा जाधव, सगळ्या अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब या ठिकाणी देतोय. अजलान शेखला विनंती, आपण या सामनावर किताब देऊन आपल्याला इथे सन्मानित केलं जाते. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे देऊन आपण सन्मानित करतोय अजलान शेखला. अजलान शेख पटकन या. मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब देखील या ठिकाणी देतोय. सगळ्या मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण अजलान शेखला मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब या ठिकाणी देतोय. सर्वच मान्यवर आज